या ठिकाणी सुद्धा पालिकेची कारवाई जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते आहे। जे काही अनधिकृत बांधकाम केलेले होते याच रस्त्यावरती ते सुद्धा आता तोडण्यात येत आहेत। पनवेल हायवेला देखील काही जास्त प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम जे आहेत ते आहेत आणि त्यांना सुद्धा टाइम देण्यात आलाय की 2 तासाच्या आत लवकरात लवकर जो काही गाळे असतील ते खाली करा, अन्यथा कारवाई जी आहे ती होणार आहे। मोहन पाम रोडवरती आपण सध्या आहोत। याच रस्त्यावरती ही कारवाई जी आहे तोडक कारवाई होते आहे। आता इथून पुढे सुद्धा जर आपण बघत असाल तर अनेक गृहसंकुल आहेत। मोहन पाम याच रस्त्यावर सध्या आपण आहोत आणि पालिकेची जी कारवाई आहे ती आपल्याला सुरू असलेली बघायला मिळते आहे। काय झालं? काय झालं? मोहन पाम रोड जो आहे त्याच ठिकाणी सध्या पालिकेची तोडक कारवाई जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते। नाही ठीक आहे, पुढे जाता येते, पुढे जाऊ, बसू। गाडी तिथं लावली का? नाही जाऊ ना पुढे, संपलं त्यांचं झालं जातील ना ते पण. या ठिकाणी अजून कुठे काही आहेत का बघितले जात आहे। राऊत चौक याच ठिकाणी पोहोचलोय आपण आता सध्या आणि इथे सुद्धा जे काही अनधिकृत बांधकाम आहेत, गाडे आहेत, तर ते सुद्धा तोडण्याचं काम आता वाढते आहे। पाहणी केली जाते, पण अगोदरच ज्यांना कोणाला सूचना दिल्या होत्या त्यांनी सर्वांनी जे आहे हे काढून टाकले, जे काही अनधिकृत बांधकाम होते ते। जाऊया
इकडून जाता मधून. इकडून जाऊ ना परत नाही. इकडून नाही काय. तिथूनच घेऊया पनवेल हायवे. सर्व ठिकाणी यांचे जेसीबी जे आहेत ना ते फिरतायत आता पालिकेचे. तर त्यामुळे कृपा करून तुम्ही काही कुठेही अनधिकृत बांधकाम असेल तुमचं तर ते तुम्ही लवकरात लवकर काढून टाका. मोठे मोठे गृहसंकुल आहेत पण होतं काय की त्याच्या बाहेर छोटं शेड टाकून म्हणा किंवा काही टपऱ्या गाळे तर हे जे आहेत ना ते बांधले जातात. मोहन फार्म या परिसरात सुद्धा कारवाईची येती होते. त्यानंतर पनवेल हायवेला सुद्धा जो पूर्ण परिसर आहे मॅकडॉनल्ड्स पासून तिथून सुद्धा मोठी मोठी कारवाईची येती करण्यात आली. सरळ जाऊ द्या. इथे पूर्ण हे जे यांचे गाळे होते हे पण तोडण्यात आले पूर्ण. आता हा चौक पण मोठा होईल इथे. नाही चला राहिलेलं जे आहे ते सगळं तोडतायत ते आता. आता पुन्हा आपण जर बघत असाल तर या साईडला सुद्धा पनवेल हायवेच्या तिथे सुद्धा काही हॉटेल्स वगैरे रेस्टॉरंट वगैरे जे आहेत तर ते पण तोडतायत. 431 हा जो आकडा आहे तो खूप मोठा आहे आणि 431 431 जो आकडा आहे तो खूप मोठा आकडा आहे. आणि 431 जर बांधकाम बदलापूर मध्ये आहे म्हटल्यावरती अजून तर काहीच नाही तुटले. काहीच नाही अजून बोटावर मोजण्या इतकंच कारवाई सध्या चालू झाली आहे. या साईडला पुढे अजून काही गाळे ते पण तोडतायत. ते बघूया आपण आणि मग थांबूया. आपण तुम्हाला यासाठी दाखवतोय की तुम्ही पण काळजी घ्या. आपल्याला सज्ज झालेले बघायला मिळत आहेत. उद्या कदाचित फर्स्ट लाईनची असू शकते. हे सगळे तोडतायत. घेतलं यांना टाइम दिलाय की खाली करा असं. हे सर्व खाली करायला सांगितलेत आणि आता हे पण तोडणार आहेत. पण त्यांचं काही मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पालिकेने थोडा टाइम दिलाय आता 2 तासाचा की तुम्ही लवकरात लवकर हे काढा आणि हे सगळे गाळे जे ते तोडण्यात येणार आहे. म्हणजे याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे की आपण एखाद्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर कृपा करून तुम्ही काळजी घ्या. ती अनधिकृत